बघा, चौरस PQRS ची बाजू 16 सेंटीमीटर, तर त्या चौरसाचा कर्ण किती लांबीचा असेल असा प्रश्न सोडवायचा कसा? चौरस दर्शवला लेकरांनो, चौरस. हा उदाहरणार्थ सपोज दिस लेकरांनो काय आहे, चौरस आहे असं गृहीत धरू. लक्ष द्या, आकृती थोडीशी हेकडी वाकडी आली म्हणून थोडंसं काही असं वेगळं काही समजू नका. हा उदाहरणार्थ काय आहे, चौरस आहे आणि या चौरसाचं नाव आहे PQRS. PQR आणि S. प्रश्न विचारला की चौरसाचा कर्ण म्हणजे अशा पद्धतीचा हा कर्ण, आणि या कर्णाची काय विचारली हो आम्हाला, हा कर्ण विचारला. या कर्णाची लांबी किती बाबा? पहिली गोष्ट, चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. ही गोष्ट चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. चौरस PQRS ची बाजू 16 सेंटीमीटर, म्हणजे बाजू 16 सेंटीमीटर. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक बाजू ही 16 सेंटीमीटरची आहे. बाजू PQ धरा, QR धरा, RS धरा किंवा PS धरा, चौरसाच्या सर्व बाजू ह्या समान असतात. या न्यायाप्रमाणे बाजू PQ सुद्धा 16, QR सुद्धा 16, RS सुद्धा 16 आणि ही SP म्हणा, PS म्हणा, ही सुद्धा 16 असेल. विचारला प्रश्न काय की कर्ण, आणि त्या कर्णाची लांबी काय असेल. मी आता इथं असा कर्ण काढला, मग याची लांबी काय असेल, तर इथं आम्हाला जर बघितलं तर इथं काटकोन त्रिकोण तयार होताना दिसतो. या त्रिकोण PQS विचार करा. आम्हाला बाजू QS काढायची. ही बाजू QS म्हणजेच या चौरसाचा कर्ण होय. तर कर्ण काढण्यासाठी इथं आम्ही पायथागोरसचा आधार घेऊ शकतो. पायथागोरस काय म्हणतो बघा, पायथागोरस प्रमेय. पायथागोरस म्हणतो की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीच्या वर्गा इतपत असतो. म्हणजे इथं काटकोन त्रिकोण PQ आणि Sचा विचार करा. बाजू SQ हा आहे या काटकोन त्रिकोणाचा कर्ण. म्हणजे आम्ही याची मांडणी अशी करू शकतो की बाजू SQ हा जर कर्ण आहे लेकरांनो, तर हा त्या पायावर्ग, म्हणजे बाजू पाया कोणती आहे, बाजूची पाया PQ पकडा किंवा बाजू PQ पकडा, पाया याचा वर्ग प्लस उंची ही PS पकडा, PS याचा वर्ग यांच्याबरोबर असते. आता इथं SQ काढायचा, PQ किती आहे 16, याचा अर्थ 16चा वर्ग अधिक परत PS 16 आहे म्हणजे 16चा वर्ग. आता 16चा वर्ग 256 होतो. इथं सुद्धा 256 येणार. याची जर बेरीज केली लेकरांनो तर 512 होते. आम्हाला फक्त SQ पाहिजे, त्याचा वर्ग नको. म्हणून इथं हे SQ, हे जे SQ वर्ग स्वरूपात दिले, आम्हाला नुसता बाजू SQ पाहिजे. त्यासाठी काय करायचं लेकरांनो, बाजू SQ जर पाहिजे, हे वर्गपद जर घालवायचं तर समोरील संख्या वर्गमुळात टाका. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. मग आता बाजू SQ याला आम्ही फोड करून म्हणजे अवयव स्वरूपात लिहू शकतो. 256 गुणिला 2 याप्रमाणे. याचा अर्थ तोच आहे. 256 गुणिला 2 म्हणजेच अर्थात 512. हे असं कशासाठी लिहायचं सर, बाजू SQ, तर आम्हाला हे असं कशासाठी लिहायचं, तर 256चं वर्गमूळ सापडते. 256 हा 16चा वर्ग आहे. अर्थातच 256चं वर्गमूळ 16 आहे. म्हणून 16
वर्गमुळाच्या बाहेर निघतात, वर्गमुळात फक्त 2 राहतात. याचा अर्थ सेंटीमीटरमध्ये सापडलेली ही बाजू SQ, लक्ष द्या, ही बाजू SQ काय आहे, 16 वर्गमुळात 2 आणि सेंटीमीटरमध्ये. तुम्हाला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर काय, प्रश्नामध्ये त्या चौरसाचा जो कर्ण विचारला लेकरांनो, तो कर्ण असेल 16 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. हे या तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. ओके. पायथागोरस प्रमेय ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.